समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोख्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता। यावर पंकजा मुंडे यांनी टीका केली होती। त्याला आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले। पाहूयात। अत्यंत चांगली बाब आहे, त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलाखतीत की नाही, मात्र एक मिनिट याला जोडून घेऊन पहिल्यांदा आत्ताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे। अजिबात नाही, मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी। ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले म्हणजे कुटुंबाचा काही संबंध नसताना ते अत्यंत चुकीचं आहे। सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरे घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते बिना कॅमेरा गुपचूप का झाले? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते। आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही। मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना। तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार। तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं। नाही, मी टीका काय करतोय? संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही। धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही। ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही। आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो। चुकीची काय मागणी होती? त्याचं म्हणणं आहे की मी मंत्री झाल्यानंतर सुरेश धस यांना पंकजा मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असं? नाही, ते कोणाकडे बळावली? तुम्ही दोघंही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।